बरेच नवीन एक्सपोर्टर्स जे मार्केटला उतरलेत ना, ते मला सारखा एक प्रश्न विचारतात, सर बायर्सचं मिळत आहेत पण उधारीमध्ये मागतायत सगळे लोक. उधारीत जरी कोणी मागितलं तरी पण स्मार्टली कशी उधारी देता येते याबद्दल थोडं समजून घ्या. तुम्ही एलसी डिमांड करा. लेटर ऑफ क्रेडिट हा इतका पॉवरफुल सोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला फंडिंग सुद्धा उभी करता येऊ शकते. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बिझनेस मिळू शकतो, लॉंग टर्म डील्स मिळतात. त्याच्यामुळे कितीही करोडोची जरी ऑर्डर असली तरी पण तुम्हाला त्या एलसीच्या अगेन्स्ट बँक फंडिंग करू शकते. एलसीच मॉर्गेज होतो आणि त्या बदल्यात तुम्हाला बँक 80% लोन देऊ शकते. म्हणजे काय, एलसी म्हणजेच बँक गॅरंटी. त्यामुळे बँकेला पण पैशाचं ॲश्युरन्स आहे. त्यामुळे एलसीच मॉर्गेज ठेवून तुम्हाला फंडिंग देऊन बँक सिक्युरिटी पण करून घेते, शिवाय आपल्याला लोन पण अवेलेबल करून देते. त्यामुळे तुमच्याकडे पैसा उभा राहिला तर तोच पैसा वापरून आपण मार्केटमधून वस्तू घेऊन एक्सपोर्ट करू शकतो. म्हणजे बायर पण खुश आणि आपल्याला फंडिंगचाही प्रॉब्लेम संपवला ते एलसी मध्येच पॉसिबल होऊ शकतं. म्हणून मला असं वाटतं की ॲडव्हान्स पेमेंट जरी कोणी नाही म्हणतंय तरी पण काही प्रॉब्लेम नाही. तर उधारीमध्ये मागितल्यानंतर फक्त एलसीची डिमांड करा. जर जेन्युइन बायर असेल तर नक्कीच एलसी तो द्यायला तयार होईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. कारण आपल्याला मिळते लॉंग टर्म डील. एलसी हा 6 महिन्यापर्यंतचा बनवू शकतो. त्यामुळे 6 महिन्याची उधारी पण देणं आपल्याला पॉसिबल होत आहे. एलसी बद्दल जर अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये एलसी लिहा. मी तुम्हाला DM मध्ये सर्व माहिती पाठवतो.